ताई काय सांगाल, कशा पद्धतीने मतदारांचा कौल जाणवते तुम्हाला? मतदारांचा तर प्रतिसाद भरघोस आहे आम्हाला. अच्छा. तशी आमच्या वार्डात कामं झालेली आहेत. अच्छा. त्यानंतर सभा झालेल्या आहेत. अच्छा. आणि आता 3 युती एकत्र आल्यामुळं तर प्रचंड प्रतिसाद आहे आम्हाला. अच्छा. आणि लाडक्या बहिणींचा कौल हा लाडक्या भावालाच असणार आहे शेवटी. अच्छा. हां. काय सांगाल की काय काय विकास कामं तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे का तुम्ही मतदारांना मत देण्यासाठी हे सांगत आहात? विकास कामं तर पूर्वीच्या महायुतीनं सुद्धा भरपूर केलेले आहेत. आमच्यासाठी आता करण्यासाठी थोडीशीच कामं आहेत, पण त्यातसुद्धा आधुनिकपणा काय येईल किंवा प्राथमिक गरजा लोकांच्या म्हणा, आरोग्यविषयक म्हणा किंवा शैक्षणिक सुविधा ज्या काही गरजा असतील त्या आम्ही नक्कीच पूर्ण करू. आणि जी संधी आम्हाला दिली महायुतीने त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करून दाखवू. तुम्ही स्वतः महिला आहात, महिलांसाठी काय करायचं आहे तुम्हाला? म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये असेल. सुरक्षेच्या ते सुद्धा आम्ही करणारच आहेत सोडा. अच्छा. सुविधा महिलांसाठी सुविधा असतील, ज्या काही त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी असतील किंवा ज्या काही त्यांच्या प्रश्न असतील किंवा जो काही त्यांचे प्रॉब्लेम असतील ते आम्ही त्यांच्यापर्यंत स्वतः जाऊन नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. शेवटचा एक प्रश्न, आणि तो म्हणजे बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की नाही 1500 रुपयाला लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती जमा केलं जातं, पण 1500 रुपये तेवढ्या महागाईत काय होणार आहे असं म्हटलं जाते. कसं बघता या टीकेकडे? 1500 रुपयात खूप काय होऊ शकते सर. मी स्वतः एक गृहिणी आहे आणि त्या ज्या स्त्रीकडे ते नसते तिलाच माहीत असते की त्याची किती गरज असते आणि काय होऊ शकते. अच्छा. हां. शेवटी निकाल काय असेल 9 तारखेचा? निकाल आता जनतेच्या हातात आहे. आम्ही आमच्याकडून प्रयत्न करायलोय. काय म्हणते जनता? मग प्रचारामध्ये फिरत असताना जनता काय म्हणते? जनतेचा तर फुल सपोर्ट आहे आम्हाला. जनता आमच्या पाठीशीच आहे. जनतेचा कौल घेतल्यानंतरच आम्ही पाऊल टाकले पुढचं. स्त्रीला आदिशक्ती म्हटलं जातं, तुमच्या पाठीमागे कुठली शक्ती आहे? माझ्या पाठीमागे सगळ्या शक्ती आहेत. माझी आई आहे इथं सोबत, सगळे म्हणजे आहेत इथं, परिवार आहे सोबत. आणि असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण आता असं झालं आहे ना की स्त्रीच्या मागं हे सगळे आमचे कार्यकर्ते हे पुरुष जे आहेत त्यांच्यामुळं आम्ही इथंपर्यंत येऊ शकलो आहे आणि ही भरारी आम्ही घेऊ शकतो फक्त त्यांच्या जीवावरती.